श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। तर स्वागत आहे स्वामी भक्तांनो तुमचं स्वामींच्या नवीन एका प्रेरणादायी संदेशामध्ये। हा संदेश तुमच्या समोर आला आहे, त्यामुळे हा संदेश वगळू नका। स्वामींनी तुमच्यासाठी पाठवलेला हा एक नवीन मार्ग असणार आहे, त्यामुळे स्वामींचा हा संदेश एकदा नक्की शेवटपर्यंत ऐकून बघा। नक्कीच तुमच्या मनाला शांती मिळेल आणि असे स्वामींचे प्रेरणादायी विचार दररोज ऐकण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन नक्की ऑल करा। ते आपल्याला सोडणार नाहीत। जीवनाचा प्रत्येक संघर्ष म्हणजे स्वामींची आपल्यावर परीक्षा असते। त्या परीक्षेत आपण न घाबरता भगवंताच्या आशीर्वादाने आपल्यातील सामर्थ्यावर विश्वास ठेवून यशस्वी होऊ शकतो। स्वामी आपल्याला सदैव प्रेरणा देत असतात, आपल्याला योग्य मार्ग दाखवतात। फक्त आपल्याला त्यांचा विश्वास ठेवून आपले कार्य करत राहायचे असते। कुठलाही संकट आपल्याला हरवू शकत नाही। श्रद्धा ही आपल्या अंतःकरणातील सर्वात शक्तिशाली भावना आहे। जेव्हा आपण पूर्ण मनाने आणि आत्म्याने स्वामींवर श्रद्धा ठेवतो, तेव्हा आपण कोणत्याही अडचणींवर मात करू शकतो। स्वामी आपल्याला फक्त एक गोष्ट सांगतात, तू विश्वास ठेव, मी तुझं जीवन सुखद आणि सफल करेन। श्रद्धा म्हणजे अंधविश्वास नव्हे, तर ती एक जाणीव आहे की आपण एकटे नाही, आपल्या पाठीशी स्वामी शक्ती उभी आहे। जीवनातील प्रत्येक कठीण प्रसंग हा एक नवा अनुभव आणि शिकवण असतो। कधी कधी आपल्याला वाटते की आपण काहीच करू शकत नाही। संकट आणि अपयश हे आपल्याला स्वामींची परीक्षा असल्यासारखं असतं, परंतु त्यातूनच आपली खरी क्षमता आणि सामर्थ्य सामोरे येतं। आपण त्या परीक्षेत पास झालो तरच आपल्याला पुढच्या पायरीवर जाण्याचं सामर्थ्य मिळतं। स्वामी कधीच आपल्याला सोडून देत नाहीत। त्यांनी आपल्याला या पृथ्वीवर पाठवलं आहे, ते काहीतरी महान कार्य करण्यासाठीच। त्यामुळे जीवनात जेव्हा संघर्ष येतात, तेव्हा ते स्वामींनी आपल्यावर टाकलेली एक जबाबदारी म्हणून स्वीकारा। संघर्षातून आपण अधिक मजबूत होतो, अधिक सक्षम होतो आणि स्वामींच्या आशीर्वादाने आपल्याला यश मिळतं। ध्यान आणि प्रार्थना यांचा आपल्या जीवनावर खूप सकारात्मक परिणाम होतो। त्यामुळे जेव्हा संकट येतात, मनात धास्ती येते, तेव्हा स्वामींना आठवा, प्रार्थना करा आणि त्यांनी दिलेल्या मार्गदर्शनानुसार पुढे चालत राहा। स्वामींवर विश्वास ठेवत कष्ट करत राहणे हाच यशाचा खरा मार्ग आहे। कधीच हार मानू नका, कारण कधीही कुठेही स्वामी आपल्याला योग्य दिशा दाखवतील। यशाच्या दिशेने प्रत्येक पाऊल विश्वासाने आणि धैर्याने टाकायला शिका। तुमच्या कर्तृत्वाच्या मार्गावर स्वामी नक्कीच तुमचं नेतृत्व करतील। आपल्याला जीवनात जी काही प्राप्ती होते ती स्वामींची कृपा आहे। आपण जसे यश प्राप्त करतो तशी आपली नम्रता वाढवायला हवी। कृतज्ञता हे एक असे साधन आहे जे आपल्याला शांतता देते, समाधान देते। जीवनात आपण जे काही मिळवतो ते भगवंताचं देण आहे, म्हणून त्या सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानायला हवे। कमेंट बॉक्स मध्ये धन्यवाद देवा असे टाईप करा। नम्रता म्हणजे स्वतःला छोटं मानणे नव्हे, तर आपल्या कार्यातून दुसऱ्याच्या जीवनात प्रकाश निर्माण करणे होय। स्वामी आपल्याला सांगतात की मोठेपणाची ओळख आपल्या नम्रतेत आहे। आपण जर नम्र असू तर जगातलं कोणतंही संकट आपल्याला
पराभूत करू शकणार नाही। तर मित्रांनो, स्वामींवर असलेली श्रद्धा, मेहनत, कर्तव्य आणि नम्रता या 4 गोष्टी आपल्याला जीवनात यशस्वी बनवतात। जीवनातील संघर्ष आपल्याला तोडण्यासाठी नसतात, तर आपल्याला मजबूत करण्यासाठी असतात। म्हणूनच प्रत्येकाने आपल्या अंतःकरणात स्वामींवर विश्वास ठेवून मेहनत करत पुढे जाणे गरजेचे आहे। जीवनात येणाऱ्या प्रत्येक अडचणीला स्वामींनी आपल्यासाठी एक शिकवण म्हणून पाठवलं आहे। म्हणून त्यांचा सामना धैर्याने आणि विश्वासाने करा। जीवनात कितीही अडचणी आल्या, संकट आली, तरी स्वामींच्या आशीर्वादाने आणि आपल्या प्रयत्नांच्या जोरावर आपण नक्कीच यशस्वी होऊ। हा संदेश आवडला असल्यास तुमच्या प्रियजनांना नक्की शेअर करा आणि माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन नक्की ऑल करा। संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद।